आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। सुरुवातीला अर्थातच पुण्याची बातमी। पुण्याच्या कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपी कुटुंबासह कोर्टात हजेरी लावली आहे। बालहक्क कोर्टामध्ये सुनावणीला सुरुवात झाली आहे आणि पोलीस निर्भया प्रकरणाचा दाखला देणार असल्याचंही कळत आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट, कल्याणीनगरच्या अपघात प्रकरणात ज्या अल्पवयीन व्यक्तीने गाडी चालवली होती आणि हा अपघात घडला होता, ज्या अल्पवयीन व्यक्तीला बालहक्क कोर्टाने 2 दिवसांपूर्वी जामीन दिला होता, तोच मुलगा कोर्टात हजर झाला आहे। त्यासोबत त्याचे कुटुंबीय सुद्धा आहेत। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वैभव, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, साधारण 12 वाजेच्या सुमारास अल्पवयीन आरोपी जो आहे कल्याणीनगरच्या हिट अँड रन प्रकरणातला, त्याला बाल हक्क न्यायालयामध्ये येण्याची नोटीस पोलिसांनी बजावली होती। त्याप्रमाणे तो त्याचे वकील प्रशांत पाटील यांच्यासह या बाल हक्क न्यायालयामध्ये हजर झालाय। इथे आज जो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चर्चेला आलाय तो म्हणजे ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्टमध्ये 2015ला निर्भयाच्या प्रकरणानंतर जे अमेंडमेंट करण्यात आलेल्या होत्या किंवा ज्या सुधारणा करण्यात आलेल्या होत्या, या सुधारणांमध्ये कलम 77 आणि 78 मध्ये अल्पवयीन आरोपी ज्याचं वय 16 ते 18 वर्षाच्या दरम्यान आहे, यानं कुठलाही गंभीर गुन्हा केला तर त्याला सज्ञान ठरवून इतर आरोपींप्रमाणेच त्याच्यावरती खटला चालवता यावा यासाठी तरतूद करण्यात आलेली होती आणि त्याचाच आधार घेत पुणे पोलिसांनी बाल हक्क न्यायालयाकडे अर्ज दाखल केलेला होता। या हिट अँड रन केसमधल्या प्रकरणातला आरोपी जो आहे त्याला सज्ञान म्हणून खटला चालवण्याची परवानगी जी आहे ती बाल हक्क न्यायालयाने द्यावी आणि त्या संदर्भातली सुनावणी जी आहे ती आता सुरू करण्यात आलेली आहे। सुरुवातीला हा अर्ज जो आहे तो बाल हक्क न्यायालयाकडून फेटाळण्यात आलेला होता। त्यानंतर पुणे पोलीस हे सत्र न्यायालयात गेले आणि सत्र न्यायालयानं पुन्हा त्यांना बाल हक्क न्यायालयाकडे पाठवलं आणि या अर्जावरती सुनावणी घेण्याचे आदेश दिलेले होते। त्यानुसार आज ही सुनावणी होते। कुटुंबीय आणि जो अल्पवयीन आरोपी आहे ते वकिलांसह, प्रशांत पाटील जे त्यांचे वकील आहेत त्यांच्यासह इथं पोहोचलेत। पोलीस अधिकारी जे आहेत आयो आरती बनसोडे त्या सुद्धा पोलिसांची बाजू मांडण्यासाठी कोर्टामध्ये पोहोचलेले आहेत। जर इथं आता या आरोपीच्या विरोधामध्ये सज्ञान म्हणून खटला चालवायला बाल हक्क न्यायालयानं परवानगी दिली तर 2 शक्यता आहेत। एक तर पोलीस त्याला तातडीने अटक करू शकतात, मात्र आणखी एक परवानगी त्यांच्याकडून मागितली जाऊ शकते ज्यामध्ये वरच्या कोर्टामध्ये ते अपिलात जाऊ शकतात। जर अपिलात जाण्याची परवानगी बाल हक्क न्यायालयानं दिली तर मात्र पोलिसांना या अल्पवयीन आरोपीला अटक करता येणार नाही आणि सगळी पुढची प्रक्रिया जी आहे ती सत्र न्यायालयामध्ये केली जाईल। त्याच वेळेला विशाल अग्रवाल जे या अल्पवयीन आरोपीचे वडील आहेत त्यांना फरसखान्यातून पुण्याच्या पोलीस आयुक्तालयामध्ये चौकशीसाठी नेण्यात आलेले आहे। साधारण 2:30 वाजेच्या सुमारास त्यांना पुण्याच्या सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल। एक तांत्रिक मुद्दा उपस्थित झालेला होता ज्या मुद्द्यामध्ये जर या आरोपीला सज्ञान म्हणून कारवाई करायची परवानगी बाल हक्क न्यायालयानं दिली तर वडिलांवरती जो गुन्हा दाखल करण्यात आलेला होता अल्पवयीन मुलाची जबाबदारी जी आहे ती योग्यरित्या न सांभाळण्याचा आणि अल्पवयीन असल्याचं माहिती असून त्याला गाडी चालवायला देण्याचा, त्या गुन्ह्याचं नेमकं काय होणार हा एक तांत्रिक प्रश्न निर्माण झालेला होता। मात्र पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। तांत्रिकदृष्ट्या किंवा कायदेशीररित्या हा मुलगा अल्पवयीनच आहे, त्यानं जी चूक केलेली आहे या चुकीची जबाबदारी ही त्याच्या वडिलांवरच येते। मात्र गुन्हा अतिशय गंभीर प्रकारातला असल्यामुळे त्याला सज्ञान म्हणून त्याच्यावरती कारवाई जी आहे ती परवानगी दिल्यानंतर केली जाणार आहे। त्याच्यामुळे वडिलांवरचा जो गुन्हा आहे तो सुद्धा त्याची सुद्धा कार्यवाही जी आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये केली जाईल असं पुणे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आता महत्त्वाचा मुद्दा हा उरतो, मोटर व्हेकल ऍक्टची सगळी कलमं लावल्यानंतर 25व्या वर्षापर्यंत या मुलाला लायसन्स मिळणार नाहीत किंवा या सगळ्या तरतुदी ज्या आहेत त्याचं पालन केलं जाईल किंवा त्या आदेशानुसार कारवाई जी आहे ती केली जाईल। मात्र या सगळ्या प्रक्रियेमध्ये कल्पेबल होमिसाइडचं जे नवीन कलम पोलिसांनी ऍड केलंय, सदोष मनुष्यवादाचं कलम 304, हे अजामीनपात्र कलम आहे आणि या कलमान्वये 10 वर्षापर्यंत शिक्षा आहे। जर सज्ञान म्हणून आरोपीवरती या पद्धतीने कारवाई करायची परवानगी जर बाल हक्क न्यायालयानं दिली तर या आरोपीला अटक केल्यानंतर इतर आरोपींप्रमाणेच त्याला कोर्टासमोर प्रोड्यूस केलं जाईल। 14 दिवसांपर्यंतची पोलीस कोठडी या गुन्ह्यामध्ये त्यांना मिळू शकते, ज्याचा तपास केला जाईल आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये या आरोपीची रवानगी होईल। ही ट्रायल फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवायची पोलिसांची तयारी जी आहे ती सुद्धा पोलिसांनी सुरू केलेली आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये कमीत कमी वेळामध्ये चार्जशीट कसं दाखल करता येईल मी परत एकदा तुझ्याकडे येतो कारण विशाल अग्रवालला सीपी ऑफिसमध्ये नेण्यात आलंय। चंद्रकांत फुंदे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। चंद्रकांत, आता सीपी ऑफिसच्या याच सामाजिक सुरक्षा विभागात आरोपी विशाल अग्रवालला ठेवण्यात आलेले। इथं आतमध्ये कस्टडी त्याचे क्वेश्चनिंग सुरू आहे। एसीपी सतीश गोयकर सर आणि आयो अधिकारी PI सर हे दोघेही त्याची कसून चौकशी करतात। पुन्हा एकदा जे कलम लावली गेलेली आहेत त्याच्यावरती
कलम 77 नुसार ज्युएनएल ऍक्टच्या त्याची सगळी क्वेश्चनिंग केली जाते, पूर्ण ते पेपरवर्क पूर्ण केले जाते आणि तो जो दावा केला जाऊ शकतो त्यांच्या वकिलाकडनं आरोपीचे, जर माझ्या मुलाला तुम्ही अडल्ट म्हणून ट्रीट केलं तर मग मला का आरोपी बनवता, मला त्यातनं सुटका म्हणजे गुन्हा स्क्वॅश करण्याची मागणी होऊ शकते कोर्टात, मग त्याला पर्याय काय? मग आणखीन हे सगळे मुद्दे आता इथे तयार केले जातात. पीपी इथं आलेले सरकारी वकील, मग मुद्दा कोर्टात काय मांडायचा आणि आरोपीची पोलीस कोठडी कशी मिळवायची यासाठी सगळी पुढची रणनीती सुरू आहे अधिकाऱ्यांकडनं. ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे चंद्रकांत असं म्हणता येईल की दोघांचीही पोलीस कस्टडी मिळवायची, वडिलांचीही पोलीस कस्टडी मिळवायची आणि मुलाचीही पोलीस कस्टडी मिळवायची असा प्रयत्न आहे पोलिसांचा. हो निश्चितच दोघांची माहिती, त्याला अलर्ट ट्रीट केलं तर ऑब्व्हियसली अटक करून पोलीस कोठडी आणि ऑलरेडी अटकेत आहे ते यांची पोलीस कोठडी कशी करून मिळायची, यांना जामीन मिळवून द्यायचं नाही अशी पूर्ण व्यवस्था पोलीस यंत्रणांकडनं सुरू आहे. त्यासाठी सगळे कायदेशीर बाबी तरतुदी तपासल्या जातात. तसं चार्जशीट बनवलं. चंद्रकांत तू राहाच आपल्यासोबत, कारण दोन्हीकडे आता घटना घडतायत, दोन्हीकडे आता सुनावणी सुरू आहे. एका ठिकाणी सीपी ऑफिसमध्ये आता आरोपीला आणण्यात आलेला आहे विशाल अग्रवाल यांना आणि त्यांची झाडाझडती सुरू आहे. वैभव, मला तुला एक खूप महत्त्वाचा तांत्रिक मुद्दा विचारायचा आहे. तू अनेक वर्ष पोलीस विभाग कव्हर करतोयस किंवा कायदेशीर गोष्टी तू कव्हर केलेल्या आहेस. गुन्हा केलाय मुलानं, जर का त्याला बालहक्क न्यायालयानं संज्ञान ठरवून त्याच्यावरतीच दोषारोप निश्चित करावेत असं जर का म्हटलं तर वडिलांवर सुद्धा त्याच वेळेला गुन्हा निश्चित केला जाऊ शकतो का? मिलिंद, हे दोन वेगळे वेगळे गुन्हे आहेत. एक लक्षात घ्यावा लागेल, जो ऍक्सिडेंटचा गुन्हा आहे त्या ऍक्सिडेंटच्या गुन्ह्यामध्ये या मुलाच्या वडिलांना आरोपी करण्यात आलेले आहे आणि त्यांच्यावरती जे चार्जेस आहेत त्या चार्जेसमध्ये अल्पवयीन मुलाला या अशा पद्धतीनं गाडी देऊन एक गंभीर गुन्हा घडण्यासाठी कारणीभूत होणं, बेजबाबदारपणे त्याची जबाबदारी योग्यरित्या न हाताळणं, अशा स्वरूपाची सगळी कलम आहेत. आता तांत्रिकदृष्ट्या मुद्दा उपस्थित जो होतो, जर न्यायालयानं संज्ञान म्हणून खटला चालवायची परवानगी या अल्पवयीन आरोपीच्या विरोधामध्ये दिली तर वडिलांचं काय होणार? वडिलांवरचा खटला जो आहे तो अबॉलिश करायचा अर्ज ते करतील यात शंका नाही. मात्र पोलिसांनी जी तयारी केलेली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार कायदेशीरदृष्ट्या हा मुलगा अल्पवयीन आहे का? तर अल्पवयीन आहे. त्यानं कमिट केलेला गुन्हा जो आहे किंवा त्यानं केलेला गुन्हा जो आहे हा गुन्हा गंभीर, हिनियस या प्रकारातला आहे, अतिगंभीर या प्रकारातला आहे. आणि ज्युएनाइल जस्टिस ऍक्टमध्ये 2015 मध्ये जी अमेंडमेंट करण्यात आली, या अमेंडमेंटमध्ये आर्टिकल 77 आणि 78 कलम 77 आणि 78 नुसार जर हा हिनियस क्राईम असेल आणि आरोपीचं वय हे 16 ते 18 या दरम्यान असेल तर या आरोपीला संज्ञान म्हणून ट्रीट करायची किंवा त्याच्यावर खटला चालवायची जबाबदारी जी आहे ती निश्चितीची ती बाल हक्क न्यायालयाकडे देण्यात आलेली होती. आता एका बाजूला तांत्रिकदृष्ट्या हा प्रश्न उपस्थित होऊ शकतो किंवा पेच उपस्थित होऊ शकतो, मात्र त्याच्यावरती पोलिसांचं जे म्हणणं आहे त्यानुसार हे दोन्हीही आरोपी जे आहेत किंवा या दोन्ही केसेस जे आहेत या दोन्ही केसेस आम्ही चालवणार. याचं कारण या दोन्ही केसेस या कायद्यानुसार योग्य आहेत. मुलगा अल्पवयीन आहे आणि त्याची जबाबदारी योग्यरित्या वडिलांनी सांभाळलेली नाही. ते एका बेजबाबदारपणे एका गुन्हा घडायला कारणीभूत ठरलेले आहेत त्यांच्या मुलामुळे, म्हणून त्यांच्यावर स्वतंत्र कायद्यान्वये गुन्हा आणि कारवाई आणि वडिलांवर स्वतंत्र कायद्यान्वये गुन्हा आणि कारवाई आणि मुलावर स्वतंत्रपणे गुन्हा आणि कारवाई. पण चंद्रकांत, गेल्या 2 दिवसात जसं गृहमंत्र्यांनी फोन केला होता देवेंद्र फडणवीस यांनी सीपींना, मुख्यमंत्र्यांनी फोन केला होता एकनाथ शिंदे यांनी पुण्याच्या सीपींना, पुण्यामध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनं केली, पोलिसांना निवेदन दिलं, या सगळ्यानंतर काय पद्धतीचा दबाव पोलिसांवर असू शकतो या केसच्या प्रकरणात? चंद्रकांतचा आवाज पोचू शकत नाही, काही तांत्रिक अडचण कदाचित असेल. पण चंद्रकांत आणि वैभव, तुमच्या दोघांचेही धन्यवाद. आम्ही तुमच्याकडनं वेळोवेळी अपडेट घेत राहू.